बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत। दोन डॉक्टरांच्या रेसमध्ये नागपूरमधल्या पडोळे चौका अगोदर रिंग रोडवर मध्यरात्री दोन कार उलटलेल्या आहेत आणि हा अपघात इतका जोरदार होता की एक कार उलटून एका घराच्या भिंतीवर जाऊन पडली तर दुसरी कार छिन्नविछिन्न झालेली आहे। सुदैवाने या अपघातामध्ये डॉक्टरांना गंभीर जखमा झालेल्या नाहीत। वरुण आणि अभिनव अशी या डॉक्टरांची नावे आहेत। ते हिंगणामधल्या एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत। रात्री उशिरा बाहेरून जेवण करून प्रतापनगर चौकातनं संभाजीनगर चौकाकडे चाललेले असताना या दोन्ही कार वेगात होत्या। दोन्ही कार एकमेकांना घासल्या गेल्या आणि काही क्षणातच हा अपघात घडला। काही मीटर अंतरावर कार घासत गेल्या आणि याची पोलिसांना माहिती मिळताच प्रतापनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले। प्रतापनगर पोलीस या सगळ्या प्रकरणाचा आता पुढचा तपास करतायत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, काय नेमकी माहिती? अजिंक्य, खरं तर हे सगळे स्क्रीनवर फोटो पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडेल आणि किती भयंकर हा अपघात होता आणि त्याचे आपण विचार केला तरी आपल्या अंगावर काटे उभे राहतील असा हा अपघात होता। मात्र दुर्दैवाने हा अपघात त्यांच्या हाताने झालेला आहे ज्यांच्या ज्यांना आपण देव म्हणून पाहतो, डॉक्टरांकडे आपण देव म्हणून पाहतो, त्या डॉक्टरांनी हा अपघात केलेला। खरं तर वरुण आणि अभिनव हे दोन डॉक्टर जे आहेत ते काल रात्री उशिरा बाहेर जेवायला गेले होते आणि तिथून परत येत असताना त्या दोन्ही डॉक्टरांनी शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या आउटर रिंग रोडवर आहे ती रेस लावली होती आणि त्या रेसमध्ये या दोघांच्याही गाड्या एकमेकांना घासल्या आणि त्याच्यातून हा अपघात झाल्याची जी आहे ती प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली। ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी या दोन्ही गाड्या अतिशय वेगात होत्या आणि त्या वेगात असताना हा अपघात झाला आणि त्यामुळे जी आहे ती फॉर्च्युनर सारखी इतकी मोठी गाडी जी आहे ती रस्त्याच्या काही फूट बाजूनी जात एका घराच्या कंपाऊंड वॉलवर शिरली होती आणि दुसऱ्या गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला। त्यामुळे डॉक्टरांकडून जर अशा पद्धतीचं वर्तन होत असेल तर मग सामान्य नागरिकांचा काय असा प्रश्न निर्माण होतो। मात्र प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार या गाड्या तर वेगात होत्याच, मात्र या गाड्यांमध्ये काही मुली देखील होत्या। मात्र पोलीस तिथे पोहोचण्याआधी त्या मुली तिकडून निघून गेल्या होत्या। मात्र आता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा जो आहे तो तपास सुरू केलेला आहे। विशेष म्हणजे रात्री हा अपघात झाल्यानंतर या दोन्ही डॉक्टर जे आहेत त्यात गंभीर जखमी झाले नव्हते, मात्र त्यांची वैद्यकीय तपासणी करणं पोलिसांकडून अपेक्षित होतं। मात्र तशा पद्धतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। त्यामुळे पोलिसांच्या तपासावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं। मात्र या दोन्ही डॉक्टरांवर कठोर कारवाई रेसमध्ये दोन्ही कारचा भीषण अपघात झाल्याचं आपण या छायाचित्रांमध्ये पाहतो आहोत। उदय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।